मकर संक्रांत हा केवळ एक दिवसाचा सण नसून तो सलग 3 दिवस चालणारा लोकप्रिय उत्सव आहे. या 3 दिवसात निसर्ग, आरोग्य आणि समाज या तीनही गोष्टीला खूप महत्त्व आहे. आणि या तिन्ही गोष्टीचे महत्त्व पटवून देणारा हा त्रिवेणी संगमाचा सण, उत्सव आपण साजरा करत असतो. तर काय आहे मग या तीनही दिवसाचे महत्त्व? चला तर मग जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या लाईफ रिपोर्ट कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर महाराष्ट्रात आणि भारतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, की संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच पहिला दिवस आणि संक्रांतीचा दुसरा दिवस या दोन्ही दिवसाला तितकेच धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व आहे, की जितके महत्त्व मकर संक्रांतीच्या दिवसाला आहे. आणि ह्या 3 दिवसाच्या त्रिवेणी संगमातून हा सण, हा उत्सव पूर्ण होत असतो. आपण लहानपणापासून मकर संक्रांत साजरी करत आलेलो आहोत. आता आपल्या घरातील जी मोठी मंडळी असते, त्यांना माहिती असतं, की भोगी आणि किंक्रांत, करी हे काय आहेत. या 2 दिवसापेक्षा पहिला दिवस आणि दुसरा दिवस या 2 दिवसापेक्षा मकर संक्रांतीचा दिवसच महत्त्वाचा मानला जातो. परंतु या तीनही दिवसाच्या त्रिवेणी संगमातून हा उत्सव, हा सण साजरा होत असतो. त्यामागं वेगवेगळी कारणं आहेत. चला तर मग पाहूयात, की संक्रांतीचा पहिला दिवस आणि संक्रांतीचा दुसरा दिवस यांचेही काय महत्त्व आहे. तर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच भोगी. संक्रांतीच्या आदल्या दिवसाला, पहिल्या दिवसाला भोगी म्हणतात. आता भोगी म्हणजे काय? तर आनंद उपभोगणे. आणि ह्या सणाचं पारंपरिक महत्त्व काय आहे किंवा ह्या दिवशी काय केलं जातं? तर भोगीच्या दिवशी बऱ्याचशा भागामध्ये सगळ्या भाज्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून मिश्र भाजी बनवली जाते आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी तीही तीळ लावून बनवण्याची एक पारंपरिक पद्धत आपल्याला पाहायला मिळते. आता आमच्या भागामध्ये तर प्रत्येकाच्या घरी ही मिश्र भाजी आणि भाकरी बनवली जाते. प्रत्येक जण आपल्या जवळच्या नात्यातील, आपल्या आजूबाजूच्या लोकांना एकमेकांच्या घरी बनवलेली मिश्र भाजी आणि बाजरीची भाकरी एकमेकांच्या घरी देण्याची एक परंपरा आहे. तुमच्याकडं काय आहे ते तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून जरूर सांगा आणि ह्या मिश्र भाजीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात किंवा भोगीच्या दिवशी तुम्ही कशाप्रकारे पूजा करता किंवा काय परंपरा तुमच्याकडे आहे ती कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही अवश्य सांगा. कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. तर हे झालं पारंपरिक महत्त्व, की मिश्र भाजी बनवली जाते आणि बाजरीची तीळ लावून भाकरी बनवली जाते. मग आता शास्त्रीय कारण काय असेल बरं? कारण आपल्याकडं जेवढे सण उत्सव साजरे केले जातात, पूर्वीपासून चालत आलेले आहेत, त्यांच्या मागे काही ना काही अशी शास्त्रीय कारणं पण आहेत. तर भोगी या सणाच्या दिवशी जी मिश्र भाजी आणि बाजरीची तीळ लावून भाकरी बनवली जाते, तर त्यामागे शास्त्रीय कारण काय असेल मग? तर थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता ही कमी झालेली असते आणि आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. आणि आपण भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो, तुम्हाला माहिती असेल की बाजरीमध्ये आणि तिळामध्ये उष्णता असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळत असते. म्हणून भोगीच्या दिवशी बाजरीची तीळ लावून भाकरी बनवली जाते आणि मिश्र भाज्या बनवल्या जातात. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. एकंदर काय तर भोगीच्या दिवशी नवनवीन पिकांबद्दल निसर्गाचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. आता दुसरा दिवस म्हणजे संक्रांत, मकर संक्रांतीचा दिवस. तर जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस. आपण लहानपणापासून हा दिवस उत्सव साजरा करत आलेलो आहोत. अगदी उत्साहात. आपण लहान असताना मकर संक्रांत म्हटलं, की अगदी आनंदाने एका डब्यामध्ये तिळगुळ घेऊन आपण शाळेमध्ये जायचो आणि त्या ठिकाणी आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या गुरुजनांना "तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला" हे वाक्य आपण त्या ठिकाणी आवर्जून म्हणायचो आणि खरंच खूप आनंदाने व्हायचा. तर एक मकर संक्रांतीचा सण एक आनंद देऊन आपलेपणा निर्माण करणारा सण आहे. तर ह्याचं महत्त्व काय तर या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते. म्हणजेच दिवस मोठा होत असतो आणि रात्र लहान होऊ लागते. प्रकाशाचा अंधारावर विजय मिळवण्याचा दिवस म्हणून हा दिवस
साजरा केला जातो. यामागे परंपरा काय आहे? परंपरेनं आपण कशाप्रकारे हा सण साजरा करतो? तर तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला म्हणून आपण जुन्या ज्या कटू आठवणी आहेत, त्या विसरून जाऊन नवीन नाती जोडली जावी, अशी अपेक्षा प्रत्येकाच्या मनात असते. आणि या दिवशी काही भागामध्ये सुवासिनी ज्या स्त्रिया असतात, त्या सुगड्यांची पूजा करून अ, हळदी-कुंकवासाठी इतर सुवासिनी स्त्रियांना घरी बोलवत असतात आणि भेटवस्तूच्या रूपामध्ये वाण लुटले जाते. या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त दानधर्माला फार महत्त्व दिले जाते. एकंदरच काय तर आपल्याकडं प्रत्येक कार्य हे एक विशिष्ट त्यामागे उद्देश असतो, हेतू असतो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला हे वाक्य असेल किंवा आपण जे एकमेकांच्या घरी जातो, त्यामुळे एक आपुलकीचे नाते आपल्यामध्ये तयार होत असते. आता तिसरा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दुसरा दिवस, ज्याला आपण किंक्रांत किंवा करिदिन या नावाने पण ओळखतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन असं म्हटलं जातं. अनेक जण या दिवसाकडे नकारात्मकतेने पाहतात. म्हणजे काय? शुभ मानलं जात नाही. म्हणजे तितकी शुभता त्या दिवशी असते असं म्हटलं जात नाही. नकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून या दिवसाकडे पाहिलं जातं. पण त्यामागे एक शौर्यगाथा आहे. अ, त्यामागे पौराणिक संदर्भ असा आहे, की संक्रांती जी देवी होती, तिने संक्रासूर राक्षसाचा वध केला होता आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याचा देवीने नाश केला होता. म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते. हा दिवस शत्रूवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. परंतु या ठिकाणी काय केलं जातं, की परंपरेनुसार पहिल्यापासून चालत लोकमान्यतेनुसार काय होतं, की हा दिवस काही शुभ कार्यासाठी टाळला जातो आपल्याकडं. कारण देवीने या दिवशी भीषण युद्ध केले होते. आपण पाहतो, की बरेचसे लोक कोणते शुभ कार्य या दिवशी करण्याचे टाळत असतात. कधी म्हणून नाही म्हणलं तरीही थोडंसं नकारात्मकतेच्या भावनेतून पाहिलं जातं. पण असं काहीच असत नाही. उलट आपण तो दिवस अ, अत्यंत उत्साहात साजरा केला पाहिजे. कारण त्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याचा देवीने नाश केला होता. तर अशा प्रकारे ह्या त्रिवेणी संगमाचा हा सण अगदी उत्साहामध्ये काही भागामध्ये साजरा केला जातो आणि 3 दिवसाचा एकच सण या ठिकाणी मिळून बनलेला असतो. त्यामागं विशेष असे काही महत्त्व आहे, काही कारणं आहेत. मकर संक्रांतीचा हा 3 दिवसाचा काळ आपल्याला खूप काही शिकवून जातो. काय शिकवतो? तर भोगीच्या दिवशी निसर्गातील गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आणि निसर्गाच्या प्रती आपले जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडायचे आणि आभार मानायचे. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घेऊन एकमेकांच्या घरी जायचे, एकमेकांना तिळगुळ देऊन नात्यातला गोडवा जपायचा, नात्यामध्ये गोडवा आणायचा हे शिकवतो. आणि किंक्रांत म्हणजेच काय? तर संकटावर विजय मिळवायचा ही गोष्ट शिकवणारा हा दिवस. तर अशा प्रकारे या त्रिवेणी संगम असलेली संक्रांत तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कमेंट्सच्या माध्यमातून तुमच्या भागामध्ये हा सण, हा उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो ते जरूर सांगा.